नमस्कार मित्रांनो, मी आहे केदार केसकर आणि तुम्ही बघता सेंटर स्पॉट. मित्रांनो, एक महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय घेऊन आता व्हिडिओ करतोय तुमच्यासमोर. हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आपण हिंदू म्हणून, एक भारतीय म्हणून ही बातमी मला फार महत्त्वाची वाटते. एक समाज म्हणून ही बातमी अतिशय महत्त्वाची वाटते. आपल्या देशाची न्याय संस्था, आपल्या देशाची प्रशासन व्यवस्था ही कशा पद्धतीने फंक्शन करते, एकमेकावरती कशा पद्धतीने कुरघोड्या केल्या जातात, आणि हे सगळे अल्टिमेटली आपल्या भारतीय समाजाच्या साठीच कार्य करत असतात. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या पार्श्वभूमीवरती हे सगळं बघितलं पाहिजे. मी माझं मत मांडीनच, पण तत्पूर्वी ही बातमी नेमकी काय आहे हे मला तुम्हाला आधी सांगू देत. ही जशी कशी आहे बातमी तुम्हाला आधी सांगतो आणि त्यानंतर माझं मत जे आहे मी त्याच्यावरती व्यक्त करेन. ही बातमी अशी आहे, राणे, गीता जैन आणि टी राजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार का, या मथळ्याची ही बातमी आहे. आणि उच्च न्यायालयाची पोलीस आयुक्तांना फटकार, असं त्याला सबटायटल आहे. काय नेमकी बातमी बघा. मीरा रोड येथे जानेवारीमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर कथित प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे, गीता जैन आणि तेलंगणाचे आमदार टी राजा यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करणार का, असा प्रश्न उच्च न्यायालयाने सोमवारी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांना केला. तसेच तिन्ही आमदारांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणाचे ध्वनिचित्रमुद्रण ऐकून त्यांनी गुन्हा केल्याचे सिद्ध होते की नाही हे स्पष्ट करण्याचेही आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य वेळी कारवाई न केल्यास नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी होईल, अशी टिप्पणीही न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या या प्रकरणातील भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना केली. तसेच येत्या 17 एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाणार असून त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेशही खंडपीठाने पोलिसांना दिले. तत्पूर्वी पोलिसांच्या कृतीशून्यतेची दखल घेण्यात यावी आणि पोलिसांना तक्रार नोंदवण्याचे आणि कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील गायत्री सिंग आणि वकील विजय हिरेमठ यांनी न्यायालयाकडे केली. तसेच राणे यांनी 23 जानेवारी रोजी पत्रकार कक्ष आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्त कार्यालय वैयक्तिक कारणांसाठी वापरल्याचा आरोपही केला. द्वेषपूर्ण भाषणांविरोधात गुन्हा नोंदवण्यास स्थानिक पोलिसांनी नकार दिल्यानंतर हिंसाचारामधील 2 पीडितांसह मुंबईतील 5 रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मीरा रोड येथील अल्पसंख्याक वस्तीत 21 जानेवारीला हिंसाचार उसळला आणि संपूर्ण शहरात त्याचे पडसाद उमटले. त्याच वेळी नितेश राणे यांनी गीता जैन यांच्याबरोबर मीरा रोडच्या काही भागांना भेट देऊन अल्पसंख्याक समाजाला धमकावले. तसेच राणे यांनी गोवंडी आणि मालवणी सारख्या ठिकाणी भेट देऊन आणखीन द्वेषपूर्ण भाषणे केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केलेला आहे. तर तेलंगणाचे आमदार टी राजा यांनी 25 फेब्रुवारीला मीरा रोड येथील सभेमध्ये जातीय टिप्पणी केल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केलेला आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून आमदारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी विनंती केली, परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी अखेर उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे याचिकेत म्हटले आहे. आता याच्यावरती कसं आहे, सहसा कोणी जेव्हा न्यायालयाच्याकडून एखादी टिप्पणी येते त्यावेळेला कोणीही बोलायला जात नाही, कारण त्यामध्ये आपण न्यायालयाच्या संदर्भात त्या टिप्पणीवरती आपण काहीतरी मत आपलं व्यक्त करणं हे असं समजलं जातं की तो न्यायालयाचा अवमान आहे, असं समजलं जातं. त्याच पद्धतीने तशा अर्थाचं एक कलम सुद्धा आहे घटनेमध्ये. पण एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला पाहिजे, ही टिप्पणी आहे, न्यायालयाने केलेली ही टिप्पणी आहे. कुणाला उद्देशून केलेली आहे तर स्थानिक पोलिसांना उद्देशून केलेली टिप्पणी आहे. हे जजमेंट नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी की त्या टिप्पणीच्या संदर्भातलं मी माझं मत व्यक्त करणार आहे.
आणि ते पूर्णपणे न्याय व्यवस्थेच्या न्यायालयाच्या कडून जो आलेला काही आदेश असेल किंवा त्याचं जे काही जजमेंट असेल त्याला विरोध करणारं काहीच नाहीये. विरोध करण्याचा सूर बिलकुल नाहीये. फक्त मी माझं मत नोंदवणार आहे इतकंच. आता इथे जो मुद्दा त्यांनी सांगितलाय की एक घटना घडली, हिंसाचार घडला असं म्हटलं गेलेलं आहे मीरा रोड परिसरामध्ये अल्पसंख्याक वस्तीत 21 जानेवारीला हिंसाचार उसळला असं त्यांनी जे म्हटलंय. मला वाटतं 2-3 गोष्टींचा पडताळा व्हायला पाहिजे की हा जो हिंसाचार उसळला त्याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे. ती जी काही भडकाऊ वक्तव्य जी काही आहेत, मग त्यामध्ये नारायण राणे असतील, गीता जैन असतील, नारायण राणे नाही, नितेश राणे, गीता जैन आणि टी राजा या आणि अशासारख्या काही ज्यांनी कोणी भडकाऊ भाषणं केली ज्यामुळे ही तथाकथित हिंसाचार उसळला 21 जानेवारीचा असं जे म्हटलं गेलंय, त्या वक्तव्यांची पडताळणी व्हायला पाहिजे. हे जे न्यायालयाने वक्तव्य केलं ह्यात काही वावगं नाहीये. होऊ देत चौकशी आणि काय ध्वनिचित्र मुद्रण किती वगैरे ज्या काही असतील त्याची सुद्धा छाननी होऊ देत, सगळं ठीक आहे, मान्य. पण यामध्ये आणखीन 2 गोष्टींचा अभ्यास व्हायला पाहिजे असं मला वाटतं. नुसतंच या तिघांच्या वक्तव्य, त्यांची भाषणं जे काही असेल त्याचाच फक्त अभ्यास नको व्हायला, आणखीन जास्त अभ्यास व्हायला पाहिजे. तो कुठला अभ्यास व्हायला पाहिजे? एक म्हणजे की 21 जानेवारीला जो हिंसाचार उसळला असं जे म्हटलं गेलेलं आहे, तो हिंसाचार नेमका कसा घडला, त्याची व्याप्ती किती होती, कुठल्या कुठल्या वस्ती त्यामध्ये अफेक्ट झाल्या, नेमकं काय जानमालचं नुकसान झालं, कोण कोण नेमके पीडित होते, ते खरेच पीडित होते का आपले तथाकथित होते, करणारे जे व्यक्ती ऍक्च्युअल तिथल्या ज्या व्यक्ती ज्यांनी कुणी हे कृत्य केलं त्या व्यक्ती नेमक्या कोण होत्या, त्यांचं आयडेंटिफिकेशन, हे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत तपासात. ठीक आहे, फक्त हे वरवरचं बोलणं खूप सोपं, हे मोघम झालं. 21 तारखेला जो हिंसाचार उसळला अल्पसंख्याक वस्तीत म्हणणं खूप सोपं आहे, पण तपास व्हायला पाहिजे. ठीक आहे ना. जर तपास त्या वक्तव्याचा जर होतोय तर मुळात जी घटना घडली असं तुम्ही नुसतं गृहीत धरताय त्या घटनेचा सुद्धा पडताळा, त्याची छाननी व्यवस्थित व्हायला पाहिजे की नेमकं ते कसं घडलं, ट्रिगर पॉइंट काय काय होता, घटनाक्रम नेमका कसा कसा होता आणि त्याची व्याप्ती किती होती आणि त्याचा एक्सटेंट किती होता, म्हणजे त्याच्या जानमालचं नुकसान नेमकं किती प्रमाणात झालं, यात मागे परपेट्रेटर्स कोण होते. म्हणजे मास्टर माइंड वेगळा असतो आणि ऍक्च्युअली करणारी जी माणसं असतात ती वेगळी असतात. त्याच्यामुळे हे सगळं चेक केलं पाहिजे. ज्या काही दोन्ही बाजू होत्या, म्हणजे टाळी एकाच हाताने वाजत नसते, त्याच्यामुळे समोरासमोरचे जे 2 गट होते ते कोणते कोणते होते ह्याची पण छाननी व्हायला पाहिजे. बळी नेमके एकाच बाजूला पडलेले असतील का, बळी आणखीन पण याही बाजूला बळी पडलेले असतील, दोन्हीकडची तपासणी व्हायला पाहिजे. ठीक आहे, ही झाली एक गोष्ट परिणाम म्हणून, म्हणजे ती भडकाऊ वक्तव्य, तथाकथित भडकाऊ वक्तव्य, त्याच्यावरती उसळलेला तथाकथित हिंसाचार, या दोन्हीची पडताळणी व्हायला पाहिजे. आणखीन एका गोष्टीची पडताळणी व्हायला पाहिजे, ती म्हणजे कुठलीही वक्तव्य अशीच हवेत निर्माण होत नसतात, त्याची काहीतरी पूर्वपीठिका असते, काहीतरी निमित्त घडलेलं असतं, त्याशिवाय कोणीही आपणहून उठून कधी बोलायला जागा होत नसतो. त्यामुळे मग या घटनेचा अभ्यास केला पाहिजे की नितेश राणे, गीता जैन आणि टी राजा यांनी त्या एका विशिष्ट ठिकाणी जाऊन, म्हणजे कुठे मीरा रोड वगैरे परिसरामध्येच जाऊन, तिकडच्या काही भागांमध्ये जाऊन, कुठे खास करून मीरा भाईंदर, ठीक आहे, अशा त्या परिसरामध्ये जाऊन तिथे त्यांनी प्रक्षोभक भाषण करण्यासारखं नेमकं काय घडलं होतं, त्या परिसरामध्ये तिथे त्यांनी भेटी देऊन, मीरा रोडच्या काही भागांना भेटी देऊन अल्पसंख्याक समाजाला धमकावलं असं जे म्हटलं गेलंय, तथाकथितपणे धमकावलं किंवा तिथे काही भडकाऊ वक्तव्य केली, प्रक्षोभक वक्तव्य केली असं जे म्हटलं जात आहे, ते त्यांना तसं का करावं वाटलं, काय नेमकं त्यामागे कारण घडलेलं होतं, त्याही गोष्टीचा अभ्यास व्हायला पाहिजे.
नुसतंच नितेश राणे, गीता जैन आणि टी राजा फक्त यांचीच चौकशी नाही होता कामा, फक्त त्यांच्याच त्या वक्तव्याचं तपासणी नाही होता कामा. तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे तशी सेक्लुडेड काढू नाही शकत, सिंगल आउट नाही करू शकत. त्याचा कॉन्टेक्स्ट पण महत्वाचा आहे, संदर्भ ही गोष्ट अतिशय महत्वाची. कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये कुठलं वाक्य आलेलं आहे हे न्यायालयाने लक्षात घ्यायला पाहिजे. न्यायालयाने, पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा नाही, आणि म्हणूनच अगदी बरोबर आहे की स्थानिक पोलिसांनी नोंदवून घ्यायला पाहिजे, अगदी बरोबर. पण तपास करताना या सगळ्या गोष्टींचा तपास व्हायला पाहिजे, अथपासून इथपर्यंत. सिंगल आउट नाही करून चालणार आहे, नो, नॉट ॲट ऑल. स्पार्क कुठे निर्माण झालेला आहे? मला नाही वाटत की नितेश राणे, गीता जैन आणि टी राजा यांच्यामध्ये स्पार्क निर्माण झाला. यांच्या वक्तव्याने केवळ गोष्टी इरप्ट झाल्या यावर माझा विश्वास नाही. अभ्यास पूर्ण व्हायला पाहिजे. या तिघांना वक्तव्य तशी का करावीशी वाटली, त्यामागे नेमकी पूर्वपीठिका काय होती, काय घटनाक्रम होता नेमका, आधी काड्या कोणी टाकल्या होत्या, या सगळ्या गोष्टीचा यथासांग अभ्यास व्हायला पाहिजे. सगळे पुरावे, मग ते पुरावे फक्त ध्वनिचित्र मुद्रणातल्याच स्वरूपातले पुरावे असतील असं नाही, साक्षीदारही पुरावेच असतात, लेखी गोष्टी ज्या असतात त्या सुद्धा पुरावेच असतात, प्रत्यक्षदर्शी लोक जसे असतात त्याच पद्धतीने ज्यांनी ते किस्से ऐकलेले असतात. कारण कित्येक घटना अशा असतात की ज्या वेळेला, म्हणजे प्रत्येक वेळेला काही साक्षी पुरावे निर्माण करूनच घटना घडत नसतात. एस्पेशली समाजामध्ये जेव्हा अशा काही तथाकथित हिंसाचार म्हणा किंवा भडकाऊ वक्तव्य म्हणा, अशा ज्या काही कित्येक घटना समाजामध्ये दुही आणि वादंग निर्माण होईल असे जे काही प्रसंग असतात, ते प्रसंग निर्माण करताना जे पुरावे निर्माण होतात ते आपसुक निर्माण झालेले पुरावे असतात. ठीक आहे, कित्येक क्राईम जे असतात त्याच्यातले जे पुरावे असतात ते वेगळे असतात, ते पर्सनल, व्यक्तिगत स्वरूपातले ते क्राईम असतात. ते शोधणं हे एक वेळ कदाचित तेही चॅलेंजिंग असतं, पण ते कम्पॅरेटिव्हली सोपं असतं जेव्हा समाजाच्या संदर्भातला एखादा काहीतरी तथाकथित क्राईम घडलेला असतो. त्यावेळेला तुम्ही पूर्णपणे एका समाजाला कटघऱ्यामध्ये नाही उभं करू शकत, तर त्यावेळेला तुम्हाला पूर्ण अभ्यास करावा लागतो. त्यावेळेला प्रसंगोपात्त निर्माण झालेला जो पुरावा असतो तो सुद्धा ग्राह्य धरणं आवश्यक असतं. तर अशा पद्धतीने त्याचं पूर्ण डोसियर चांगलं व्यवस्थित बनवायला पाहिजे, पूर्ण रिसर्च करून आणि चांगला व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर मगच ते जे काही दोषारोप ठेवायचे असतील ते ठेवायला हवे. आणि न्यायालयाने सुद्धा केवळ आणि केवळ त्यांच्या वक्तव्याला गृहीत धरून, केवळ आणि केवळ त्यांच्या ध्वनिचित्रमुद्रणाला अल्टिमेट ट्रुथ, अल्टिमेट रियालिटी समजून त्यावरती आपलं जजमेंट देण्याऐवजी त्यांना ती वक्तव्य का करावी लागली इथं पासून ते प्रत्यक्षात जो काही तथाकथित हिंसाचार उसळला असं जे म्हटलं जातंय त्याची नेमकी व्याप्ती आणि त्याचा एक्सटेंट नेमका किती होता हे सगळं चेक केलं पाहिजे, A to Z. आणि मग त्या सगळ्यामध्ये, त्या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये राणे, जैन आणि राजा यांच्या वक्तव्यांना कुठे बसवायचं आणि त्यांच्या त्या तथाकथित भडकाऊ विधानांना नेमकं किती महत्व द्यायचं हे न्यायालयाने त्यानंतर ठरवायला पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. या सगळ्या माझ्या व्यक्तिगत मतामध्ये मी कुठंही न्यायालयाचा अवमान करत नाहीये, पोलीस प्रशासनाचा अवमान करत नाहीये, कुठल्याच आपल्या सद्यस्थितीतल्या कायद्यांचा आणि संविधानाचा आणि सरकारचा, दोन्ही बाजूचे जे पक्षकार आहेत त्या कुठल्याही पक्षकारांचा आणि त्या पक्षकारांचे जे दोन्ही बाजूंचे जे वकील आहेत त्यापैकी कुणाचाही मी इथे अवमान करत नाहीये. इथे मी बिलकुलच बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक अशा दोन्ही समाजांचा कोणाचाही मी अवमान करण्याचा प्रश्नही त्यामुळे साहजिकच उद्भवत नाही. आणि राणे, जैन आणि राजा यांची मी बाजू घेतोय असंही बिलकुल नाही. माझं म्हणणं इतकंच की A to Z पूर्ण अभ्यास व्हायला हवा, सगळ्या गोष्टी समोर यायला हव्यात आणि मग त्या परिप्रेक्ष्यामध्ये या तिघांच्या त्या तथाकथित भडकाऊ विधानांना कुठे बसवायचं हा त्यानंतर तौलनिकदृष्ट्या अभ्यास व्हायला हवा, इतकंच माझं म्हणणं आहे. आणि मित्रांनो, माझं हे व्यक्तिगत मत आहे.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, त्यात मतं जी मांडण्यात आलेली आहे ती जर पटली असतील तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.